या बातमीचे प्रायोजक आहेत आरमान अत्तर अँड परफ्यूम, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर. आज पहिल्या प्रथम मी RSSला धन्यवाद देऊ इच्छितो, कारण त्यांनी औरंगजेबाच्या थडग्याचा विषय ज्यांनी काढला होता त्यांनाच त्या थडग्यामध्ये गाडलं. आपण आता जे काय चालले राज्यात त्याच्यावरती न बोलता या जुन्या कुठल्या तरी गोष्टींवरती बोलत राहायचं, त्याच्यावरनं दंगली घडवायच्या, याचा सगळ्यांना आता कंटाळा आलेला आहे. आणि म्हणून मी RSSला मुद्दामून धन्यवाद देतोय. दुर्दैवाने दंगल जेव्हा घडली किंवा घडवली त्याच्यामध्ये महिला पोलिसांवरती ज्यांनी हात उचलला असेल त्याचे हात छाटले पाहिजेत. आणि त्याचबरोबरीने ज्यांनी जाणीवपूर्वक जर का कोणी दंगल भडकवली असेल तर त्यांना सुद्धा व्यवस्थित कायद्याच्या इंगात दाखवलं पाहिजे. एकूणच काय की हे सरकार जे आहे सत्ताधारी ढिगभर आहेत आणि विरोधी पक्ष फक्त मुठभर आहेत. मुठभर असलेला विरोधी पक्ष ढिगभर असलेल्या सत्ताधाऱ्यांना भारी पडतोय. आणि आजच सर्व पक्षांचं एक शिष्टमंडळ महामहिम राज्यपालजींच्या भेटीला गेलं होतं. याचं कारण असं, ज्या पद्धतीने कामकाज रेटलं जातंय हे लोकशाहीच्या सगळ्या नीतिमूल्यांचं अवमूल्यन करणार किंवा ही सगळ्या गोष्टी पायदळी तुडवणार आहेत. ज्या वेळेला राज्यपाल महोदय येतात आणि सदस्यांसमोर भाषण करतात तेव्हा ते माझं सरकार असं म्हणतात किंवा आपलं सरकार असं म्हणतात. याचा अर्थ त्या सरकारची जबाबदारी महामहिम राज्यपालांची देखील आहे. आणि जर ही राज्यपालांची जबाबदारी असेल तर साहजिकच आहे कामकाज कसं चाललं पाहिजे आणि ते जर का व्यवस्थितपणाने चालवलं जात नसेल तर सत्ताधारी पक्षाचा सुद्धा कान पकडण्याचा अधिकार हा राज्यपाल महोदयांना आहे, तो त्यांनी बजावला पाहिजे. हे सांगण्यासाठी आज आमचं सगळ्यांचं शिष्टमंडळ तिकडे गेलं होतं. एकूण जर का आम्हाला एक अपेक्षा होती आणि ही अपेक्षा अजूनही पूर्ण करण्यासाठी या सरकारकडे जवळपास एक आठवडा आहे. हे बहुमताचं सरकार सत्तेत आल्यानंतर सर्वांना वाटलं होतं की आता आपल्या राज्यासमोरचे प्रश्न हे चुटकीनुसार सुटतील. म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होईल, लाडक्या बहिणींना ताबडतोब 2100 रुपये मिळायला लागतील, खून, बलात्कार, इतर काही भ्रष्टाचार या गोष्टी थांबतील. पण तसं काही होताना दिसत नाहीये. योगायोग एक असा विचित्र दिसतोय की बऱ्याच वर्षांनंतर नागपूरमध्ये जातीय दंगल झाली. नागपूर, मी गेल्या वेळेला आपल्याशी बोललो होतो, त्याही वेळेला बोललो होतो, आज परत बोलतोय की RSSचं मुख्यालय आहे जिथे आता 30 तारखेला मला वाटतं पंतप्रधान भेट देत आहेत. गडकरींचा गड आहे, माननीय मुख्यमंत्र्यांचा तर तो होमपीच आहे. अशा या होमपीचमध्ये किंवा होमपीचवर जातीय दंगल घडवली गेली, जातीय दंगल झाली. औरंगजेबाचा थडगा आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये. महाराष्ट्रामध्ये कुठेही त्याचे तसे पडसाद न उमटले नाहीत, पण नागपूरमध्ये घडलं. एका बाजूला अधिवेशन सुरू असताना, पंतप्रधानांची भेट तिकडे नियोजित असताना नागपूरमध्ये नेमकी दंगल कोणी घडवली हाही एक संशोधनाचा विषय आहे. नागपूरमध्ये दंगल घडते आणि त्याच अधिवेशनात, म्हणजे ज्या काळात ही दंगल घडली त्याच अधिवेशनात भारतीय जनता पक्षाचे आमदार एकूणच नगरविकास आणि ठाणे महापालिकेतला, ठाणे शहरातला भ्रष्टाचाराचा सगळा कारभार हा चव्हाट्यावरती आणतायत. म्हणजे नेमकं भांडणी दंगल आहे तरी कोणाची, हाही एक विचार करण्यासारखा विषय की याच्या मागे हा निव्वळ योगायोग आहे का की नागपूरमध्ये बऱ्याच वर्षांनंतर दंगल घडते आणि सत्ताधारी पक्षातलेच लोक हे ठाण्यातल्या आणि त्यांच्या नगरविकास खात्यातल्या भ्रष्टाचाराची सगळी लक्तरं बाहेर काढतायत. हा योगायोग हा सुद्धा एक पाहण्यासारखा आहे किंवा अभ्यास करण्यासारखा आहे. मला असं वाटतं की हे सरकार अपयश लपवण्यासाठी एक एक गोष्टी करायला बघते आणि त्याच्यात ते अधिकाधिक अपयशी होत चाललेलं आहे. या सरकारच्या कारभाराचे धिंडवडे हे दिवसागणिक सगळ्यांसमोर येत आहेत आणि ते केवळ काहीतरी वेळ मारून न्यायची म्हणून यांचा हा कारभार चाललेला आहे. बाकी याबद्दल कदाचित मी येत्या काही दिवसात आणखीन विस्ताराने बोलेन, पण तूर्त मला असं वाटतं की आता तरी ही सगळ्यांची दिशाभूल करण्याचा जो काय प्रयत्न सुरू आहे, थडगी उकरायची, आणखीन काय काढायचं, या सगळ्या गोष्टी थांबून जनतेने तुम्हाला जर खरंच बहुमत दिलं असेल, ज्याच्याबद्दल संशय आहे, लोकच विचारतात की असं कसं झालं,
पण जर का जनतेने खरंच बहुमत दिलं असेल तर ते बहुमत सत्कारणी लावा, कारण संधी परत परत मिळत नसते. संधी मिळालेली आहे तर त्याचं सोनं करा, त्याचा चिखल करू नका, एवढंच सत्ताधारी पक्षाला माझं म्हणणं आहे. सर, एकूणच या खडग्याला आता पत्र्याचं संरक्षण देण्यात आलेलं आहे. पत्रे लावण्यात आलेले आहेत 15-15 फुटाचे, जेणेकरून कोणी येऊन खडलं नाही काढू शकते. आता हे संरक्षण दिलं कोणी? हे संरक्षण दिलं कोणी? आणि मग जे उखडा म्हणणार आहेत ना, एकदा काय आम्ही तुम्हाला कालच बोलले, परवाच बोलले, उखडाचं तो उखडून टाका. कोणी शिवप्रेमी हा औरंगजेबाचा प्रेमी असूच शकत नाही. त्याच्यामुळे थडगा उखडाचं जर जरूर उखडा, पण दुतोंडी भूमिका घेऊ नका. म्हणून मी परत एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला खास धन्यवाद देतोय की त्यांनी तरी कान टोचलेत. आता हे टोचलेले कान किती काळापर्यंत उपयोगी पडतायत ते बघूया. का 30 तारखेनंतर परत आणखीन काहीतरी होईल हे सुद्धा पाहण्यासारखं असेल. पण मला खरं गेले 1-2 अधिवेशन आश्चर्य वाटत होतं की अधिवेशनात हा मुद्दा आला कसा नाही. दरवेळेला अधिवेशन आलं की हा मुद्दा काढला जातो, त्याच्यात नवीन काय? पण माझं काय म्हणणं आहे की शेतकऱ्याच्या ज्या काही चिता पेटतात त्याला जबाबदार कोण आहे? त्यांच्या माता भगिनी ज्या टाहो फोडतायत, त्यांच्या मुली बाळी ज्या सांगतात की आमच्या वडिलांच्या आत्महत्या झाल्या, आमच्या वडिलांची हत्या झाली आहे, त्यांच्याबद्दल चौकशीचं काय? त्यांच्या चौकशीचं, जसं देशमुखांची हत्या झाली, त्यांची मुलगी बोलते की बाबा माझ्या वडिलांच्या हत्येचं काय? कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये. सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. आजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, अरमानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, अरमानी, एपी, हबलोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स, विजापूर वेस्ट, सोलापूर.